आता सुरू होत आहे तुमच्या आमच्या दिवाळीचे अनेक आंबेडकर आपल्या बाजूला उभे आहे आणि मग या ठिकाणी आमचे सुरेश राऊत साहेब या ठिकाणी आपण बघतोय की आमचे नेते जे आहेत ते ओबीसी समाज विविध जाती धर्मातून या ठिकाणी आलेत आणि त्यांनी ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं श्रद्धेय नेते बाळासाहेब यांचा या ठिकाणी स्वागत करत आहेत। साहेबांनी या ठिकाणी स्वागत स्वीकारलंय। मी साहेबांना विनंती करतो की नवीन फोटोग्राफर आणि मोबाईल फोटोग्राफर खाली बसा प्लीज प्लीज खाली बसा प्लीज बसा खाली बसा। हे बघा ही पब्लिक 2 घंट्यापासून बसलेली आहे। किती शिकलास? हे बघा हे 2 घंट्यापासून बसलेले आहेत त्यांना थोडं त्यांचं साहेबांचं ऐकू। हे राजा शिकलास किती? हा सैनिक तुम्ही पण खाली बसा आता बसा खाली। सुरेश गावळी जिल्हा परिषद सदस्य नाभिक समाज संघटना, दीपक बोराडे धनगर समाज संघटना, ॲडव्होकेट किशनराव गायकवाड वडार समाज, याच्याच बरोबर बंजारा समाजाचे असणारे बैलपुढे आणि इतर सर्व, संदीप जाधव सर धोबी समाजाचे, फारुख कुरेशी, कैलाश देवरे, आजम सय्यद, गजानन बोराडे, दामू अण्णा वैद्य, मोतीराम कदम या सगळ्यांनी या आरक्षण बचाव यात्रेचं स्वागत केलं आणि आपण सगळ्यांनी सुद्धा स्वागत केलंय याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे। धन्यवाद आपल्याला या ठिकाणी देतो। या जिल्ह्याने अख्ख्या राज्याला वेठीस धरलेलं आहे। तुमच्या जिल्ह्याने वेठीस धरलं नसतं तर कदाचित मला असं ही यात्रा काढायची गरजच पडली नसती। शरद पवारांसारखे व्यक्ती सुद्धा चिंतित झाले आणि महाराष्ट्राचा मणिपूर होतो का असं त्यांनी सवाल केला। छगन भुजबळ सुद्धा की महाराष्ट्राची परिस्थिती 77 साली नामांतरासारखी झाली आहे असं त्यांनी विधान केलं। दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये फार कमी नेते आहेत जे परिस्थितीला अनुसरून तिला निवळण्याचा असणारा मार्ग आकारतात, चोखाळतात, व्यथा फक्त मांडतात आणि पळून जातात अशी असणारी परिस्थिती आहे। मित्रो, समोरचे खाली बसा ना, फोटोग्राफर जरा खाली बसा ना, शिकायचं नाही आणि फोटो काढायचा। महाराष्ट्रामध्ये ही असणाऱ्या 22 जिल्ह्यातून असणाऱ्या आणि अनेक शहर, अनेक तालुका, अनेक गावं करत असणारी ही यात्रा या ठिकाणी आलेली आहे। मान्य मला की असणाऱ्या जरांगेचा प्रश्न हा असणारा एक राजकीय पीच शासन त्या ठिकाणी मानतोय। त्यांनी गरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी केली आणि या मागणीवर गावागावामध्ये राजकीय पक्षाने भूमिका न घेतल्यामुळे, कदाचित राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती तर आम्हाला असणारा ही यात्रा काढण्याची गरज पडली नसती। तर त्यांनी न भूमिका घेतल्यामुळे गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये, म्हणजे 22
जिल्ह्यांमध्ये आम्ही गेलोय त्या 22 जिल्ह्यामध्येच 2 तट पडलेत अशी एक परिस्थिती आहे. आणि दुर्दैवाने ती सामाजिक दुरी असं मी त्या ठिकाणी मानतो. जरांगे पाटील यांना असणारा पाठिंबा देणारा मराठा समाज आहे आणि जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करणारा ओबीसी आहे अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती याच्यावरती तर समाजाने भूमिका घेतली नसती. ज्या पक्षाचा जो सदस्य आहे त्यांनी ती भूमिका घेतली असती आणि राजकीय प्रश्न सामाजिक प्रश्न झाला नसता. दुर्दैवाने हा राजकीय प्रश्न सामाजिक प्रश्न होता, दिसत होता, झालाही होता. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उद्याच्या इलेक्शन मध्ये जे काही व्हायचं असेल ते होईल. परिणाम काही भोगायचे असेल ते आपण बघू पक्ष म्हणून. पण महाराष्ट्राचं मणिपूर किंवा 77 सालची नामांतराची जी परिस्थिती आहे ती पुन्हा होणार नाही याची आपण असं दक्षता घेतली पाहिजे. आणि म्हणून आम्ही ही यात्रा केली. आणि आज मी असं म्हणेन, खात्रीलायक असं मी म्हणेन की जी दंगलखोर परिस्थिती होती दरम्यानच्या कालावधीमध्ये चिथडणी दिली. 2 आमदारांच्या गाड्या त्या ठिकाणी जाळण्यात आल्या. काही नाभिक समाजाची दुकानही त्या ठिकाणी जाळण्यात आली. काही ठिकाणी असणारं शिवीगाळ करण्यात आली, मारझोड करण्यात आली. पण त्या सगळ्या प्रयत्नाला सामान्य जनतेने साथ दिली नाही. याबद्दल मी सामान्य जनतेचे मनपूर्वक आभार मानतो की आपण चोखपणा त्यावेळी दाखवतो. वंचित बहुजन आघाडीच्या नांदेडच्या एका नाभिक कार्यकर्त्यालाच माहित की त्यांना असं वाटलं की हे थांबतील. तर आम्ही ठरवलं होतं की दडपशाही किती आहे, पण त्या दडपशाहीला आपण असणारा घ्यायचं नाही, घाबरायचं नाही. आपण आपलं कार्य करत राहायचं. का ज्या शहरांमध्ये गेलो, ज्या गावांमध्ये गेलो, ज्या तालुक्यांमध्ये गेलो आणि जिल्ह्यांमध्ये गेलो, आम्हाला लोकांचं परिवर्तन होताना त्या ठिकाणी दिसत होतं. हे राजकीय मतभेद आहेत ते राजकीयच राहिले पाहिजे, ते सामाजिक होता कामा नये. आणि लोकांनी त्याला असं साथ दिली. मी आजही त्या ठिकाणी असणार आम्ही विचारतो सामान्य लोकांना असं आरक्षण कोण देऊ शकेल? आरक्षण कोण देतं? कोण देतं आरक्षण? आरक्षण कोण देतं? संविधान सोय करते, पण देतो कोण? सरकार देते. सरकारने केलेलं चूक आहे की बरोबर आहे तपासतो कोण? बोलतो. आणि मग आम्ही विचारायचो सामान्य माणसाला की तुमच्या हातामध्ये काय? सामान्य माणसाला आम्ही विचार तुझ्या हातामध्ये काय आहे? मतदान आहे. आणि त्या मतदानाच्या निमित्ताने आपल्या विचाराचं सरकार तुम्ही आणू शकता. एवढंच फक्त आपल्या हातामध्ये. आणि मग म्हटलं तर हे जे दगडफोड, मी ह्याचं तोंड बघणार नाही, त्याचं तोंड बघणार नाही, ह्याच्या दुकानात जाणार नाही, त्याला अमुक करणार, त्याच्या लग्नात जाणार नाही, याच्या पंक्ती बरोबर बसणार नाही. म्हटलं काय साध्य करताय तुम्ही? काही साध्य करत नाही. आणि जनतेने आमची असणारी बाब मान्य करत करत मी आज असताना सांगू शकतो की जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा आता राजकीय राहिलेला आहे. आणि तो राजकीयच राहील, तो सामाजिक होणार नाही अशी असणारी परिस्थिती. गरीब मराठ्याला आरक्षण मागण्याचा अधिकार एक आहे. ओबीसीला आपलं मिळालेलं आरक्षण टिकवणं हा अधिकार आहे की नाही? पूर्ण अधिकार आहे. तो अधिकार आपण बजावतो कुठे? इलेक्शन मध्ये बजावतो.
इलेक्शन मध्ये आपण असायला बजावला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन ओबीसी की जागृती यांनी हा जो सत्ताधारी मराठा जो आहे याच्यामध्ये एक असारी घबराट निर्माण केली. ही घबराट आपण कायम ठेवली पाहिजे. नव्हे तर या सत्ताधारी मराठ्याला आपण सत्तेवरनं खाली केले पाहिजे आणि सत्तेला जे त्यांनी कैद केलेलं आहे, सत्तेला जे त्यांनी कैद केलेलं आहे त्याला मोकळं केलं पाहिजे हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये तुम्ही पाहिजे तेवढं बँकेला लुटा आणि त्यांच्यामध्ये गेलात की गंगेमध्ये आपण जसं म्हणतो की डुबकी मारली की आपले पाप गेले, तसे यांच्यामध्ये आपण गेलं की आपला सरळ चोराचा स्टॅम्प जो होता तो जातो आणि सावाचा स्टॅम्प लागतो अशी असणारी परिस्थिती. किंवा कोणाला माहिती आहे का नरेंद्र मोदींनी आता पंतप्रधान घेतल्यानंतर कोणाचं कर्ज माफ केलं? कोणाचं केलं? कोणाचं केलं? कोणाचं केलं? असं अनाडी राहून कसं काय चालायचं? उद्याचं मतदान करायचंय ना की नाही करायचंय? मतदान कशा जोरावर करणार? कोणीतरी सांगते म्हणून ह्याला करा आणि कोणीतरी सांगते त्याला करा. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीने सत्तेवरती येताना पहिल्या कुठच्या फाईलवरती सही केली? कुठल्या फाईलवरती सही केली? लय मोठी बातमी झाली होती. कुठल्या याच्यावरती सही केली होती? आठवा बघू जरा. बुद्धीवरती थोडासा जोर द्या. वर्तमानपत्र वाचलं, बातम्या वाचता. कुठली बातमी होती? शेतकऱ्यांचं कुठलं तरी बिल होतं त्याच्यावरती सही केली अशी असणारी बातमी आली. माझ्या बाजूला पत्रकार बसला होता. तो म्हटला तर प्रकाश तुम्हाला काय वाटलं? म्हटलं इथं गल्ला मारला गेले असं माझं मत आहे. तो म्हटलं तुम्हाला नेहमीच काळं दिसतं. म्हटलं जे दिसतं तसं नसतं, जे नसतं ते बघता आलं पाहिजे. मग म्हटलं तर इथं राजकारण चालतं. मोदीने दाखवलं शेतकरी आणि 8व्याच दिवशी 6.5 लाख कोटी. किती शून्य आहेत मला सांगा बरं जरा. 6.5 लाख कोटी मध्ये किती शून्य आहेत? किती शून्य आहेत? हे मोबाईल मध्ये ना शिकलेला आता किती शून्य आहेत मला सांगा जरा. का रे राजा, तू काय नुसतं शोपीस आहे की काय तुझ्या हातामध्ये? मग किती शून्य आहेत? किती कर? 6.5 लाख कोटी किती होतात? किती शून्य? हा 8 बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्याच्या बाजूला 6 जोडा. एवढे लाख कोटी इथल्या कारखानदारांची त्यांनी माफ एवढे लाख कोटी माफ केले. जरांगेला एकदा भेटायला ज्यावेळेस गेलो होतो त्या जरांगेला म्हटलं होतं आपण दोघं डाकू म्हणू आणि ते 6.5 लाख कोटी खाऊन घेऊ. हा काय याच परभणीमध्ये रुपया नावाचं डाकू होतं. तुम्हाला माहिती होतं परभणीमध्ये होतं की नाही रुपया नावाचं डाकू?
घोड्यावरती यायचं, लुटायचं आणि नंतर लोकांमध्ये वाटायचं आणि जायचं. म्हटलं आपण 2 दिवसात आधी रुपये आहोत. मित्रो, सरकार काय करते हे आपल्याला सगळं लक्षात ठेवणं ही त्याच्यातलं महत्वाचं आहे. आणि म्हणून सरकार काय करते हे जर आपल्या लक्षात आलं नाही तर आपल्याला भांडायला लावतं आणि स्वतः शांतपणे झोपतं, अशी असणारी परिस्थिती आहे. आज या ठिकाणी ओबीसीला सुद्धा आरक्षणाची गरज आहे. 90च्या अगोदर एकही आपल्याला धनगर समाजाचं हॉस्पिटल दिसलं नाहीये, एकही माली समाजाचं हॉस्पिटल आपल्याला दिसलं नाहीये, एकही वंजारी समाजाचं हॉस्पिटल आपल्याला दिसलेलं नाहीये, एकही आपल्याला असणारा आलुतेदार बलुतेदार समाजाचा असणारा हॉस्पिटल त्या ठिकाणी दिसलं नाही. मी हॉस्पिटल याच्यासाठी म्हणतो की ते दिसतं आपल्याला.